प्रणती करुणा करीतो, प्रभु पाशी चलत्य पापा, शरणागत तारकतो, प्रभुच्या धरवंद्य पदा, जगदोधारक गुरु राजाच्या नुदुजा पथ मुक्तिपदा। प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना सलाम। प्रियांनो, रोमकरास पत्र याचा अध्याय 3 आणि वचन 23 आणि 24 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत। देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात। प्रियांनो, पवित्र शास्त्र बायबल मधील देवाचे वचन हे आमच्यासाठी प्रत्यक्षरित्या देवाचा शब्द आहे। देवाचा मनुष्याकरिता जो संकल्प व हेतू आहे ते देवाने त्याच्या या पवित्र शास्त्रात नमूद केले आहे। देवाचे वचन मनुष्याच्या सत्य स्थितीचे वर्णन करीते। वरील वचनाकडे जर आम्ही आमचे अवलोकन केले असता आम्हाला मनुष्याच्या खऱ्या नैतिक स्थितीबद्दल समजून येते, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि सर्वजण देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत। मनुष्य जातीचा मूळ पुरुष आदाम याने देवाविरुद्ध पाप केले व त्याच्या या पापाचा परिणाम जगामध्ये मरण आले आणि अशा प्रकारे सर्व मनुष्यामध्ये मरण पसरले। कोणताही एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यापेक्षा श्रेष्ठ नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि सर्वजण देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत। कारण मनुष्य प्राणी हा पापवश आहे, पापाच्या जोखडाखाली व दबावाखाली व पापाच्या सत्तेत तो अडकलेला आहे। पापाची सत्ता ही सैतानाची सत्ता आहे। पाप करणारा हा सैतानाचा आहे। पापाच्या या बंधनातून मनुष्य स्वतःला मुक्त करण्यास असमर्थ आहे, कारण पाप करणे हा मनुष्याचा स्वभाव गुण आहे। या पापाचा परिणाम मनुष्य देवाच्या सहभागितेपासून दूर झाला आहे। पापामुळे मनुष्यात मरण पसरले व पापामुळे मनुष्य देवाच्या गौरवापासून उणे पडला आहे। म्हणूनच पापाच्या बंधनात व नियंत्रणात असलेल्या मनुष्याला पापाच्या गुलामगिरीमधून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा पुत्र असताना मनुष्याच्या तारणासाठी तो मानवी देह धारण करून या जगात आला, त्याने मनुष्यांच्या पाप अपराधांच्या क्षमेकरिता स्वतःला खंडणीच्या स्वरूपात वधस्तंभावर अर्पण व बलिदान म्हणून दिले। तो वधस्तंभावर मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे। म्हणूनच आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानावर जो कोणी विश्वास ठेवतो, देव त्याला विनामूल्य नीतिमान ठरितो व अशी तारण पावलेली व्यक्तीच देवाच्या गौरवासाठी पात्र होते। काय तुम्ही देवाच्या गौरवासाठी व स्तवनासाठी खरा पश्चाताप करण्यास तयार आहात काय? तर आजच आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून त्यावर विश्वास ठेवा। परमेश्वर देव असे करण्यास आपले सहाय्य करो। धन्यवाद।